माझ्या केसमध्ये असं झालं की जवळजवळ 16-17 वर्ष मेडिक्लेम सुरू होता. तेव्हा तर काय अगदी 10-12 हजारापासून सुरुवात झालेली, आतापर्यंत भरतोय. पण कोविडमध्ये आमच्या फॅमिलीवर एक असं वेळ आली की 12 लाखांचा क्लेम आला आणि तो एकदम स्मूथली निघाला. काहीच त्रास झाला नाही कुणाला, कुणाची काय. तेव्हा ती अशी वेळ होती की सगळेच आजारी होते, कोणी कुणासाठी धावू शकतही नव्हतं, बाहेर जाणंही पॉसिबल नव्हतं. तर तेव्हा मी नंतर कॅल्क्युलेट केलं की मी जे 16-17 वर्ष प्रीमियम भरलाय तो फक्त 3,27,000 रुपये होता आणि मला क्लेम 12 लाखांचा मिळालाय. सो हे रिटर्न्स कुठे गेले? सो आपण नेहमी बघतो ना की जे पैसे मी गुंतवतो त्याच्यावर रिटर्न्स मिळाले पाहिजे. अशाच माझं म्हणणं आहे ना, जिथे रिस्क आहे तिथे लोक गुंतवणूक म्हणून बघतात आणि जिथे गुंतवणूक करायची तिकडे रिस्क म्हणून बघतात. हो, की इन्शुरन्स घ्यायचं, रिस्क कव्हर करायचं, तिकडे तुम्ही गुंतवणुकीच्या लक्षानं बघू नका की मी इतके प्रीमियम भरले त्याचं काय झालं. आणि देवाच्या कृपेने ते बरं झालं, ते प्रीमियम भरले तर तुम्हाला कधी आलं नाही पाहिजे की तुम्हाला हॉस्पिटल जायची अशी परिस्थिती